थँक्यू सो मच. पण तुम्हाला एक विनंती आहे की पुढच्या जन्मी सुद्धा तुम्ही प्लीज लग्न करून या सुंदर मुलीशी माझं पुन्हा लग्न लावून द्या. म्हणजे जुल्याच्या भाषेत मी तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट टाइम सांगतोय, आई बाबा पुढच्या जन्मी हाच टेलिकास्ट रिपीट करा. असं इथे 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 उभं राहू. ये मला जे सांगायचं आहे ते कदाचित माझ्या बायकोला आवडणार नाही. म्हणजे तिला आवडत नाही कोणाचं तोंडावर कौतुक केलेलं, म्हणून काही बोलत नाही. हो ना? फक्त एवढंच सांगतो, हॅपी अॅनिव्हर्सरी. बस स्वानंदी. सगळ्यांसमोर उभं राहून असं स्पेशल कौतुक करायचं म्हणजे थोडं साहित्यिक होईल. पण प्लीज कोणी हसायचं नाही. बोल ग तू बोल. उच्च मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकाची पुतणी आहेस तू. बिनधास्त बोल. हो. आजी नेहमी म्हणते की आयुष्य एक प्रवाह आहे, अनंतापर्यंतचा. आई बाबा तुम्ही माझे दीपस्तंभ आहात. रस्ता चुकला, अंधार पडला तरी दिशा दाखवणारी तुम्ही आहात ना, म्हणून मला माझे मार्ग सापडतात. असेच कायम माझ्या आयुष्यात राहा. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय सगळे रडवतायत नुसतं. जुईल्या, प्रत्येक वेळेला दुःखानच रडू येतं असं नसतं काही. आपलं मन समाधानानं भरलं ना की आपल्या डोळ्यात आपसुकच पाणी येतं. त्याला कारुण्य रस म्हणतात. आणि पुरे झाला तुमचा मराठीचा तास. आता संपदाला बोलू दे ना. म्हणजे घरातली मोठी आहे ती आणि तिला काय म्हणायचंय ते सगळ्यांना ऐकायचं पण असेल नाही का? हो ना संपदा, जा. संपदा. आता मी जे काही बोलणार आहे ते ऐकून कोणाला कसं वाटेल ते मला माहित नाही. आणि हे सगळं बोलण्यासाठी ही वेळ योग्य आहे की नाही हेही मला माहित नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.